कोपरगाव वकील संघाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला। कोपरगाव वकील संघाच्या अत्यंत चुरशीच्या वातावरणामध्ये कोपरगाव वकील संघाची निवडणूक पार पडली असून या निवडणुकीमध्ये प्रथमच 125 वर्षानंतर महिला उमेदवार ॲडव्होकेट पूनम गुजराती या बहुमताने निवडून आल्या आहेत। कोपरगाव वकील संघ 2017-2018 ॲडव्होकेट सौ पूनम मिलिंद गुजराती अध्यक्ष, उपाध्यक्ष ॲडव्होकेट योगेश नवनाथ जाधव, महिला उपाध्यक्ष ॲडव्होकेट कुमारी गीतांजली बाबूराव जाधव, सचिव ॲडव्होकेट मनोज बाळासाहेब कडू, सहसचिव ॲडव्होकेट गणेश भीमराज मोकळ, खजिनदार ॲडव्होकेट विलास त्रिंबकराव सुपेकर या नवीन पदाधिकाऱ्यांची निवड झाली असून अनेक मान्यवरांनी नवीन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या। परत मनोगतानंतर सत्काराकडे या ठिकाणी झालेला आहे। संजीवनी कारखान्याचे व्हाईस चेअरमन सन्माननीय शिवाजीराव बोलते आपणही आपल्या कोपरगाव वकील संघाची महिला अध्यक्ष म्हणून आज माझा सन्मान करण्यात आलेला आहे। आज पदग्रहण सोहळा संपन्न झालेला आहे आणि सर्वप्रथम मी कोपरगाव वकील संघाचे हार्दिक आभार मानते। तसेच या कार्यक्रमासाठी मला माझा मोठा सत्कार झाला आणि माझ्यावर, माझ्या कुटुंबावर प्रेम करणारे अनेक सन्माननीय व्यक्ती इथं हजर होते आणि त्यांनी माझा जो सन्मान केलेला आहे त्याची मला निश्चित जबाबदारीची जाणीव आहे आणि ती जबाबदारी पूर्णपणे पार पाडण्याचा मी कसोशीने माझ्या टीम समवेत प्रयत्न करेन अशी ग्वाही देते व सर्वांचे ऋण व्यक्त करते। त्यांचा पदग्रहण समारंभ न्यायाधीश, नगराध्यक्ष, सिनियर आणि ज्युनियर वकील यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला। यावेळी जिल्हा सत्र न्यायाधीश शेख साहेब, रघुवंशी साहेब, मोहिते साहेब, अग्रवाल साहेब, शिंदे साहेब, शेख मॅडम, देशपांडे साहेब, काकडे मॅडम, नगराध्यक्ष विजय वहाडणे, प्रियदर्शिनी महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे, कर्मवीर शंकररावजी काळे, सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आशुतोष काळे, जिल्हा परिषद सदस्य राजेश आबा परजणे, वकील संघाचे माजी अध्यक्ष जयवंत जोशी, गणेश साखर कारखान्याचे माजी चेअरमन नारायणराव कारले, पद्माकांजी कुदळे, सिनियर व ज्युनियर वकील, राहता वकील संघाचे अध्यक्ष उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲडव्होकेट मनोज येवले यांनी केले तर आभार मनोज कडू यांनी मानले। यावेळी ॲडव्होकेट SM वाघ, आर्य जपे, ॲडव्होकेट चारुशिला धोरडे, AG शेख, SD कुलकर्णी आदींनी मनोगत व्यक्त केले। डी न्यूज शैलेश शिंदे।